मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भातलं आणखी एक पाऊल आता पुढे पडलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय आणि त्यामुळे लवकरच ठाकरे बंधू एकत्र आलेलं पाहायला मिळणार अशी शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। युतीबाबत उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय बघूया सविस्तर। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलंय। ज्युनियर ठाकरेंनी अनुकूलता दाखवल्यानंतर सिनियर ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष होतं, मात्र अखेर उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य करत राज ठाकरेंना युतीसाठी स्पष्ट संकेत दिले आहेत। पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार। साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला। कारण खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे। माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। युतीची चर्चा सुरू झाल्यापासूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे सकारात्मक आहेत। खासदार संजय राऊतांनी युतीच्या चर्चांना अजिबातच खंड पडू दिलेला नाही। युतीसाठी शिवसेना सकारात्मक असल्याचं म्हणत राऊतांनी अमित ठाकरेंचे देखील कौतुक केलंय। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं, गोड मुलगा आहे। जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहेत। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत। आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना, मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। दोन्ही ठाकरे एकत्र येणार, महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे। युती संदर्भात युती मनसे आणि महायुती ठाकरे लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकेल। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलंच तोंड फुटलंय। दोन्ही बंधू एकत्र आल्यास आमच्या शुभेच्छा असतील असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। नाही ते काय, आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते दोघे भाऊ एक होणार म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत। त्यांनी असं म्हटलंय महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। आले तर आनंदच आहे ना। कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय। महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली होती। दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, मात्र दोन्ही बंधूंमध्ये दुसरं पाऊल कोण उचलणार याची चर्चा सुरू होती। अखेर उद्धव ठाकरेंनी युतीबाबत एक मोठं वक्तव्य करत अजून एक पाऊल पुढे टाकले। त्यामुळे आता राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।